नमस्कार, मी अभय कुलकर्णी. 25 जून 75ला आणीबाणी जाहीर झाल्यापासून आम्ही सर्व मित्रमंडळी अस्वस्थ होतो. मी तारळे गावचा राधानगरी तालुक्याचा. आमच्या सर्व मित्रमंडळांनी त्यावेळेला निरनिराळ्या बैठका घेतल्या, चर्चा केली आणि आम्ही सगळी कॉलेजची मित्रमंडळी होतो. मी राजाराम कॉलेजला कोल्हापूरला शिकवत होतो. बाकी सगळी मुलं कॉलेजला किंवा 10वी-11वीला होती. आणि अशा वेळेला आम्ही ठरवून 22 डिसेंबर 75ला भोगावती कॉलेज येथे सत्याग्रह केला. 1 महिन्याची कारावास झाली आणि 3 दिवसाची साधी सक्तमुजरी दिली. साधी दंड दिला आणि तो दंड न भरला तर 3 दिवसाची शिक्षा. त्यानंतरच्या काळात मी प्रत्येक सांगायचं आणि सगळ्यांना माहिती आहे की अनेक ठिकाणी पदोपदी भारतीय घटनेची आणि लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. महात्मा रोडला रात्री 10 नंतर लोक फिरायला घाबरत होती. आता इथून पुढं या सगळ्याच्या विरोधात आम्ही एक घटना केली आणि ती यशस्वी झाली. इथून पुढे आम्ही आयुष्यभर बरे तो असे या भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेली घटना शाश्वत राहील आणि कार्यरत राहील, यासाठी कार्यरत राहू. जय हिंद. आम्ही कुणी दंड भरला नाही. आता दुसरी एक त्यात गोष्ट झाली की भोगावती, शाहूनगर भोगावती आणि राधानगरी हे 2 तालुके पडले आणि त्यामुळे 2 ठिकाणी आमच्यावर खटले झाले. आणि मग नंतर राधानगरीचा खटला पूर्ण झाल्यावर आम्हाला कोल्हापूरला शिफ्ट केलं. तिथं शिक्षा झाली. धन्यवाद.